नमस्कार मंडळी, फर्स्ट ट्राय किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवलेले आहे माझ्या मुलीचे आवडते चिली सोयाबीन सेसेमी। चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। हे आहे माझ्या मुलीचा आजचा टिफिन। आता ह्याची रेसिपी आपण जाणून घेऊया। नमस्कार मंडळी, फर्स्ट ट्राय किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवलेले आहे माझ्या मुलीचे आवडते चिली सोयाबीन सेसेमी। चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। हे आहे माझ्या मुलीचा आजचा टिफिन। आता ह्याची रेसिपी आपण जाणून घेऊया। चला मग आता आपण सोया चिलीच्या रेसिपीला सुरुवात करूया। तिथे ना मी 2 चमचे तेल गरम करत ठेवलेले आहे। ठीक आहे, इथे घेतलेले आहे मी 1 वाटी मोठे सोयाबीन। ते ना 5 मिनिटं गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आणि त्याचं पाणी काढून टाकायचं। इथे एका प्लेटमध्ये घेतलं आहे मी थोडी हळद, पाव चमचा मीठ, पाव चमचा गार्लिक पावडर, पाव चमचा काश्मीरी चिली पावडर आणि पाव चमचा मटन मसाला। आता आपण हे सोयाबीनमध्ये ॲड करूया आणि असं मिक्स करून घेऊया। हे आता मी बनवते माझ्या मुलीच्या टिफिनसाठी। असं आहे ना, सोयाबीन हार्डली 5 मिनिटं गरम केले ना गरम पाण्यामध्ये, तर बघा ते म्हणजे कसं रात्रभर भिजवायला लागत नाही। आणि आता ह्याच्यामध्ये ना आपण 2 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकूया आणि आपण हे हलका कोटिंग करून घेऊया त्याच्यावर। त्याने ना सोयाबीनला एक चांगला क्रिस्प येतो। म्हणजे जे आपण बाहेरनं जे चिकन चिल्ली वगैरे परचेस करून खातो ना, तसं हे मी घरी माझ्या मुलीच्या टिफिनसाठी सोयाबीन चिली बनवते। बघा तेल गरम झालेलं आहे, ते सिंगल असं आपण तेलामध्ये सोडूया। ही पण रेसिपी बनायला ना हार्डली 5-6 मिनिटं लागतात। ह्याच्यात मी तुम्हाला ना माझ्या मुलीसाठी मी चिली सॉस बनवते, त्याची सिक्रेट रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा आता एक एक करून सोयाबीन सर्व तेलामध्ये सोडायचे। इथे आपण गॅस ना मीडियम टू लोवरच ठेवायचं आणि बघा ते सोयाबीन असे मिक्स करत जायचे। सोयाबीन ऑलरेडी ना बॉईल आहे, त्याच्यामुळे काही आपल्याला सोयाबीन जास्त शिजवायचं नाही आहे। म्हणजे आपण त्याच्यावर कोटिंग केलेलं आहे ना, ते थोडं असं परतून घ्यायचं 1-1 मिनिटाने। म्हणजे जे आपण मक्याचं पीठ लावलेलं आहे त्याची जी कोटिंग आहे, जे मसाले आहे ना, ते थोडं आपण असं परतून घ्यायचं आणि चारी बाजूने मस्तपैकी सोयाबीन असे क्रिस्पी करून घ्यायचे। ॲक्च्युली माझ्या मुलीला ना रोज टिफिनला काहीतरी नवीन पाहिजे असते, मग तिच्यासाठी मी असं रोज वेगवेगळे काही रेसिपी शोधत असते। तर तुम्हाला पण काही रेसिपी पाहिजे असेल ना, ती आपण बनवूया। तुम्ही फक्त कमेंटमध्ये मेन्शन करा की ताई ही रेसिपी आपण बनवूया। तरी मस्तपैकी तुम्हाला सकाळ सकाळी फर्स्ट ट्राय किचनमध्ये ही रेसिपी दाखवणार। हे तुम्ही बघू शकता सोयाबीन एका साईडने थोडे आता क्रिस्पी झालेत। हे बघा आता सोयाबीन ना चारी बाजूने ना चांगले बघा आता क्रिस्पी झालेले आहेत। इस रेसिपी ना ॲक्च्युली झटपट होते।
आणि मुलांना पण आवडते. सोयाबीन पौष्टिक पण असते, तेल पण कमी वापरलं जातं. हे बघा, आता मस्तपैकी सोयाबीन आता असे क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण ना याचा सॉस तयार करूया. आता मी घेतलाय अर्धा चमचा शेजवान चटणी. शेजवान चटणी ना आम्ही घरी बनवलेली आहे. याची रेसिपी आहे ना मी आधीच बनवलेली आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर चेक करू शकता. यात थोडं सोया सॉस टाकायचं, थोडा जिरा सॉस टाकायचा, आणि थोडासा टोमॅटो पेस्ट टाकायचा. हे मिक्स करायचं असं. आणि ह्याच्यामध्ये आता आपले 1 मिनिटासाठी सोयाबीन मिक्स करायचे. आणि आपण वरून थोडेसे टाकायचे पांढरे तेल. तर ही बघा माझ्या मुलीची फेवरेट सोयाबीन चिली रेडी आहे. याच्यात आपण चिली म्हणजे शिमला मिरची टाकत नाही आहे, फक्त चिली जसं आपण बाहेर मिळतं चिकन चिली, प्रोसिजर सेम आहे. फक्त आपण शिमला मिरची वगैरे बाकी काही टाकत नाही, कारण काय लहान मुलांसाठी आहे टिफिनला. ठीक आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्लीज 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 जास्तीत जास्त शेअर करा. आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीला.